हॅलो स्टुडंट्स, फिजिकल केमिस्ट्रीचा नवीन टॉपिक आपण सुरू करायचा आहे. व्हॉट इज द नेम ऑफ टॉपिक? बघा, थर्मोडायनामिक्स. टॉपिकचं नाव आहे थर्मोडायनामिक्स. आता थर्मोडायनामिक्स NCERTच्या सिलेबसमध्ये 11वीला आहे, आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये 12वीला आहे. आता तो 11वीला आहे का 12वीला आहे याच्यापेक्षा आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की हा NET JEE आणि CETच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठलाही NETचा पेपर काढून बघा, CETचा पेपर काढा, तुम्ही JEEचा पेपर काढा, तुम्हाला थर्मोडायनामिक्सवर MCQ हे दिसतीलच. आता थर्मोडायनामिक्स हा कशाशी रिलेटेड आहे तर हीटशी रिलेटेड टॉपिक आहे. हीट म्हणजे एनर्जी. बघा, थर्मोचा अर्थ आहे हीट. डायनामिक्स म्हणजे डायनामिक हा वर्ड फिजिक्स मधून आलेला आहे. दॅट इज हीट इन अ मोशन. हीट का मोशन मध्ये असते? हीट कुणीकडून कुणीकडे ट्रान्सफर होते तर हे तुम्हाला माहित आहे की हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर, बरोबर आहे ना. एखादी हॉट बॉडी असेल आणि कोल्ड बॉडी असेल तर हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे काय होत असते? हीट ट्रान्सफर होत असते. तुम्हाला मला आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर तुम्हाला मला हीट कुणाकडून मिळते? सन कडून मिळते. मग इकडं सन आहे आणि इकडं अर्थ आहे, तर सनकडून अर्थकडे हीट येत असते, अर्थकडून सनकडे जात नाही. का तर सनचं टेम्परेचर जास्त आहे, अर्थचं टेम्परेचर कमी आहे. जिथं टेम्परेचर जास्त आहे तिथून जिथं टेम्परेचर कमी आहे तिकडे हीट ही नेहमी काय होत असते? फ्लो होत असते. मग आपल्याला ह्या टॉपिकमध्ये काय बघायचं आहे? हीट ही एक एनर्जी आहे. हीट हा काय प्रकारचा? एनर्जीचा एक प्रकार आहे. बघा, आपण असं म्हणतो की एनर्जीचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे फॉर्म्स आहेत, वेगवेगळे टाइप्स आहेत. तर हीट हा एक एनर्जीचा टाइप आहे, पण मी असं म्हणतो की हीट हा एनर्जीचा टाइप नसून हीट ही एनर्जी ट्रान्सफर होण्याची पद्धत आहे. एनर्जी एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे इन द फॉर्म ऑफ हीट ट्रान्सफर होत असते. उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा एका जागेवरून दुसऱ्या जागेला काय होत असते? ट्रान्सफर होत असते. मग ती ऊर्जा किती ट्रान्सफर होते? ती एनर्जी किती ट्रान्सफर होते? कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होते? दॅट स्टडी इज कॉल्ड ॲज अ थर्मोडायनामिक्स. मोशन म्हणजे ट्रान्सफर होणे, हीट म्हणजे एनर्जी. आलं लक्षात? आता ह्या एनर्जीचा स्टडी करत असताना आपल्याला काही बेसिक गोष्टी स्टडी कराव्या लागल्यात. बेसिक गोष्टी म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाची टर्म तुमच्यासाठी असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ सिस्टम. बघा, आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये 3 बेसिक टर्म शिकायचे आहे. पहिली गोष्ट असेल ती तुमची सिस्टम. व्हॉट इज सिस्टम? तर थर्मोडायनामिक्स मध्ये ज्या गोष्टीचा स्टडी करायचा आहे त्या गोष्टीला आपण सिस्टम नाव दिले. आता कोणत्या गोष्टीचा? मी जर असं म्हणालो की माझ्या हातामध्ये मार्कर आहे आणि मार्करमध्ये होणारा एनर्जीचा चेंज स्टडी करायचा आहे तर मार्कर विल बिकम सिस्टम फॉर अस. मी जर तुम्हाला म्हणालो की माझ्याकडे ही एक वॉटर बॉटल आहे, ह्याच्यामध्ये वॉटर ठेवलेलं आहे आणि त्याचा आपल्याला स्टडी करायचा, दिस वॉटर विल बिकम सिस्टम फॉर अस. म्हणजे ज्या ज्या गोष्टीचा एनर्जी चेंजचा स्टडी करायचा आहे ती गोष्ट तुमच्या माझ्यासाठी काय झाली? सिस्टम झाली. मग सिस्टम म्हणजे काय? इट इज एनी पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक कन्सिडरेशन. कन्सिडरेशन म्हणजे स्टडी, एवढं लक्षात ठेवा. कन्सिडरेशनचा अर्थ काय? स्टडी. ज्या पार्टचा आपण थर्मोडायनामिक स्टडी करणार, थर्मो म्हणजे हीट चेंज, एनर्जी चेंज, ज्या गोष्टीचा एनर्जी चेंजचा स्टडी करणार आहे ती गोष्ट म्हणजे आपल्यासाठी झाली सिस्टम. फॉर एक्झाम्पल, आपण क्लासमध्ये तुम्ही क्लासमध्ये बसलाय आणि तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीकडे पाहतात तर ती व्यक्ती म्हणजे तुमच्यासाठी काय झाली? सिस्टम. ती व्यक्ती कोण असेल हे तुम्हाला माहित असेल. आलं लक्षात? ज्या ज्या गोष्टीचा आपण स्टडी करणार आहे, मी जेव्हा असं म्हणतो की आपण एक केमिकल रिॲक्शन बघूया, ती केमिकल रिॲक्शन तुमच्या माझ्यासाठी झाली सिस्टम. आलं लक्षात? आता काय होतं? सिस्टम प्लस सराउंडिंग इज इक्वल टू युनिवर्स. हे एक इक्वेशन लक्षात ठेवा. सिस्टम प्लस सराउंडिंग इज इक्वल टू युनिवर्स. ही गोष्ट लक्षात ठेवा. कसं काय? तर सिस्टम आणि सराउंडिंग म्हणजे ज्याचा स्टडी करतो ती सिस्टम, ते सोडून युनिवर्सचं सगळं राहिलेलं पार्ट काय असणार? सराउंडिंग. जोपर्यंत सराउंडिंग असत नाही तोपर्यंत सिस्टमला किंमत राहणार. जेव्हा मी असं म्हणतो की आपण दोघं सिस्टम मध्ये, आपण दोघांची मिळून एक सिस्टम तयार झाली, अरे आपल्या दोघांना डिफरन्शिएट कसं केलं जाईल? बाजूला आजूबाजूला काय असेल तर ना. लक्षात आलं का? म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी असतात, सिस्टम सोडून राहिलेला सगळा पार्ट असतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ सराउंडिंग. आणि सिस्टम प्लस सराउंडिंग इट विल फॉर्म युनिवर्स. मग सिस्टम जर आपल्याला इक्वेशन करायचं असेल तर सिस्टम इज इक्वल टू युनिवर्स मायनस सराउंडिंग केलं तर चालेल. युनिवर्स मधून सराउंडिंग काढा, राहिलेला पार्ट सिस्टम असेल.
युनिव्हर्समधून सिस्टम काढून राहिले सगळा पार्ट काय असणार तुमची सराउंडिंग असणार. इथपर्यंत लक्षात आलं बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचे त्या सिस्टमचे टाइप्स बघायचे. सिस्टमचा पहिला टाइप आहे दॅट इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टम. सिस्टमचा पहिला टाइप काय ओपन सिस्टम. ओपन सिस्टम म्हणजे काय सिस्टम आणि सराउंडिंग. अजून आपल्याला सिस्टमचे टाइप्स बघायच्या अगोदर काय करूया आपण याची बाउंड्री एक बघूया. आपण कुठल्या कुठल्या टर्म शिकणार आहे. सिस्टम म्हणजे ज्याचा स्टडी करता येते. सराउंडिंग म्हणजे सिस्टम सोडून युनिव्हर्स राहिलेला पार्ट. ह्या सिस्टमला आणि सराउंडिंगला डिफरन्शिएट करणारा जो पार्ट असतो दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ बाउंड्री. आपण काय नाव देऊया बाउंड्री. बाउंड्री काय करते तुमच्या सिस्टमला आणि सराउंडिंगला एकामेकापासून काय करणार आहे वेगळं करणार आहे. समजा तुम्ही चेअरवर बसलेले आहे तर त्या चेअरचे जे हात असतील जे कॉर्नर्स असतील दॅट इज युअर बाउंड्री. बट दॅट इज अ रिअल बाउंड्री. ती कशी असणार आहे रिअल बाउंड्री. म्हणजे बाउंड्री किती प्रकारची असू शकते. बाउंड्री कॅन बी रिअल अँड बाउंड्री कॅन बी इमॅजिनरी. बाउंड्री काय असू शकते इमॅजिनरी असू शकते. आपण म्हणालो की ह्या रूम मध्ये निम्मा पार्ट तुझा निम्मा पार्ट. निम्मा म्हणजे जे निम्म्यापासून निम्मा जो गोष्ट आहे ना दॅट इज इमॅजिनरी बाउंड्री. आलं लक्षात. काही वेळेला सांगितलं जातं ना की एखादा समजा फॉर एक्झाम्पल फंक्शन आहे आणि त्या फंक्शनमध्ये सांगितलं की एका बाजूला लेडीज उभा राहा एका बाजूला जेंट्स उभा राहा. ते मध्ये एक इमॅजिनरी बाउंड्री असते ना. त्यामुळे बाउंड्री इमॅजिनरी असू शकते रिअल असू शकते. बाउंड्री कॅन बी रिजिड. बाउंड्री काय असू शकते रिजिड असू शकते किंवा फ्लेक्झिबल पण असू शकते ना. रिजिड म्हणजे एकदम कठीण. समजा तुम्ही एखाद्या बिकरमध्ये वॉटर घेतलं असेल ते बिकरच्या बाहेरचा पोर्शन म्हणजे तुमच्यासाठी काय झाला बाउंड्री झाला. आतलं वॉटर म्हणजे तुमच्यासाठी सिस्टम. तुम्ही आणि कशामध्ये येतो सराउंडिंग मध्ये तो बाहेरचा पोर्शन काचेचा भाग आहे ना तो काय झाला तुमचा सराउंडिंग. ते प्रेस केल्यानंतर चेपणार आहे का नाही दॅट इज अ रिजिड बाउंड्री. पण त्याच्याऐवजी समजा आपण ही बॉटल कन्सिडर केली बॉटलच्या आतमधलं लिक्विड झालं आपल्यासाठी सिस्टम त्याचा आपण स्टडी करणार आहे. ही तर माझा जो हात फिरतोय तो कुठे आहे आपण सराउंडिंग मध्ये. मी हे प्रेस केलं तरी काय होते कॉम्प्रेस होते बघा. प्रेस केल्यावर काय होते कॉम्प्रेस होते. म्हणजे ही बाउंड्री कशी आहे दॅट इज अ फ्लेक्झिबल आहे. बाउंड्री अजून एका प्रकारची असू शकते. बाउंड्री कॅन बी डायाथर्मिक. बाउंड्री कॅन बी डायाथर्मिक और बाउंड्री कॅन बी ॲडियाबॅटिक. आणि ह्या दोन टर्म अतिशय महत्वाचे आहेत. डायाथर्मिक म्हणजे काय तर कंडक्टिंग म्हणूया आपण त्याला. कंडक्टिंगचा अर्थ काय त्या बाउंड्री मधून इकडून तिकडून इकडं हीट किंवा एनर्जी कंडक्ट होत असेल तर दॅट इज कॉल्ड कंडक्टिंग बाउंड्री और डायाथर्मिक बाउंड्री. हे जे एक्झॅक्टली अपोजिट काय असणार नो एनर्जी एक्सचेंज. अशी बाउंड्री की ज्याच्यामधून अलीकडून पलीकडून अलीकडे जर एनर्जीचा एक्सचेंज होतच नसेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲडियाबॅटिक बाउंड्री. क्लिअर कट झालं. बघा डायाथर्मिक म्हणजे काय कंडक्टिंग. मग याला आपण नॉन कंडक्टिंग म्हणूया का कुणाला जे तुमची ॲडियाबॅटिक बाउंड्री आहे त्याला आपण काय म्हणूया नॉन कंडक्टिंग बाउंड्री. लक्षात आलं का. बघा बाउंड्री रिअल असू शकते इमॅजिनरी असू शकते फ्लेक्झिबल असू शकते रिजिड असू शकते डायथर्मिक असू शकते. डायथर्मिकला आपण काय नाव दिले कंडक्टिंग. ॲडियाबॅटिकला नाव काय दिलं नॉन कंडक्टिंग. आलं लक्षात. आता काय करायचं आपल्याला सिस्टमचे टाइप्स बघायचे. ही जी सगळी सिस्टम बघितली ना सिस्टमचे 3 टाइप्स असतात. कुठले कुठले तर पहिली म्हणजे ओपन सिस्टम. सिस्टमचा पहिला टाइप आहे ओपन सिस्टम. ओपन सिस्टम म्हणजे काय अगोदर एक्झाम्पल बघून त्याचा एक्झाम्पल डायरेक्ट डेफिनेशन बघूया. द सिस्टम विच कॅन एक्सचेंज एनर्जी अँड मास टू द सराउंडिंग इज कॉल्ड ॲज अ ओपन सिस्टम. म्हणजे काय एखाद्या सिस्टम मधून सराउंडिंगला एनर्जी जात असते मास जात असतं. सराउंडिंग मधून सिस्टमला एनर्जी येत असते मास पण येत असतं. देयर इज एक्सचेंज. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण कुणाची एनर्जीची मासची कुणामध्ये सिस्टम अँड सराउंडिंग. आलं लक्षात. जिथं सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये ह्या दोन गोष्टीचा एक्सचेंज असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ ओपन सिस्टम. फॉर एक्झाम्पल आपण काय करूया एक कप घेऊया चहाचा. आता इथं आपण चहाचा कप घेतलेला आहे बरोबर. ह्याचा त्याचा कान आहे आपल्याला पकडायला पाहिजे ना कान. मी काय करतोय ह्याच्यामध्ये एकदम असा हॉट टी ठेवलेला आहे बघा. आपण एक्झाम्पल कशाच घेतोय हॉट टी केप्ट इन अ ओपन कप. बरोबर आहे का. हॉट टी कशात ठेवलाय ओपन कप मध्ये ठेवलाय. मग काय होईल ह्यातून वाफा निघतील बरोबर. बघा हॉट टी
जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये ओपन कप मध्ये ठेवाल, त्या ओपन कप मधून काय होतील, त्या चहामधून वेपर्स वर जातील. वेपर्स वर जातील म्हणजे कुणाचं, आपण जेव्हा म्हणतो की हॉट टी केप्ट इन ओपन कप, हॉट टी आपल्यासाठी काय झाला, सिस्टम. मग ह्याच्यातून काय बाहेर पडतं, हे वेपर्स बाहेर पडतात. म्हणजे काय, वेपर इज द मास. वॉटरची वेपर म्हणजे ह्या सिस्टमचं मास कोणाला चाललेला आहे, सराउंडिंगला निघालेला आहे. इथं कोण आहे, सराउंडिंग आहे. ओके. आता दुसरी गोष्ट, आपण बाहेरून कप इथं पकडतो, आपण इकडे जर बाहेर असं कप इकडे पकडला तर आपल्या हाताला गरम लागेल. का गरम लागणार आहे, तर या सिस्टम मधून म्हणजे चहामधून बाहेर काय येते, एनर्जी येते. बाहेर काय येणार आहे, एनर्जी येणार, इन द फॉर्म ऑफ हीट. इन द फॉर्म ऑफ हीट. मग ही एनर्जी पण बाहेर येते, मॅटर पण बाहेर येते. मॅटर म्हणजे कोण, मास. म्हणजे आपल्याला इथं दोन गोष्टीचा एक्सचेंज होत असतो. एक्सचेंज ऑफ हीट म्हणजे कुणाचा, एनर्जीचा एक्सचेंज होतोय. आणि एक्सचेंज ऑफ मास म्हणजे कुणाचा एक्सचेंज होतोय, मॅटरचा एक्सचेंज होतोय. या सिस्टम मधून सराउंडिंगला एनर्जी जाते, पण ती एनर्जी हीटच्या फॉर्म मध्ये जाते. ह्याच्यातून मास जातं. मास म्हणजे काय, मॅटर बाहेर पडतं. ह्याच्यात म्हणजे सराउंडिंग मधून पण ह्या गोष्टी दोन इथे येऊ शकतात. दिस टाइप ऑफ सिस्टम इज कॉल्ड ॲज अ ओपन सिस्टम. क्लिअर कट, समजलं का, आलं लक्षात. ओके. आता एक्झाम्पल बघा, हॉट टी केप्ट इन ओपन कप. जर आपण दुसरी सिस्टम घेतली, सेकंड टाइप ऑफ सिस्टम इज कॉल्ड ॲज अ क्लोज्ड सिस्टम. त्याला आपण काय नाव देतोय, क्लोज्ड सिस्टम. क्लोज सिस्टम मध्ये काय होत असतं, जर आपण एक काम केलं, असाच एक कप घेतला, त्या कपामध्ये गरम एकदम हॉट टी ठेवला, परंतु त्याच्यावर आपण अशी बशी झाकलेली, म्हणजे त्याच्यावर प्लेट झाकलेली. आता गंमत काय होईल बघा, या सिस्टम मधून सराउंडिंगला काय काय जाईल, मॅटर तर एक्सचेंज होणार नाही ना. म्हणजे देयर इज अ नो एक्सचेंज ऑफ मॅटर. मॅटरचा एक्सचेंज होणार नाही. परंतु जर आपण वरच्या प्लेटला वर हात लावला तर ती प्लेट गरम झाली. प्लेट गरम होते म्हणजे काय होते, किंवा आपण थोड्या वेळाने जर हा चहा पाहिला तर हा चहा कसा झाला असेल, थंड झाला असेल. म्हणजे ह्यातली एनर्जी, ह्यातली हीट कुठे गेली, सराउंडिंगला गेली असेल ना. म्हणजे इथे एक्सचेंज कशाच होतोय, ओनली एनर्जी कॅन बी एक्सचेंज. दॅट टाइप ऑफ सिस्टम इज कॉल्ड ॲज अ क्लोज सिस्टम. मग क्लोज सिस्टमचं डेफिनेशन कशी लिहा आपण, सिस्टम विच कॅन एक्सचेंज, बघा, ओनली एनर्जी म्हणजे हीट अँड नॉट मास विथ सराउंडिंग इज कॉल्ड ॲज अ क्लोज सिस्टम. बरोबर आहे का. आता इथं बाउंड्री पण आपण एकदा बघूया. चला ओपन सिस्टम मध्ये परत जायचं. ओपन सिस्टम मध्ये कशी असणार आहे, ही जी बाउंड्री आहे ना, ही पूर्णपणे कशी आहे, रिजिड बाउंड्री आहे. बट दिस इज अ डायाथर्मिक बाउंड्री. म्हणजे ही कशी आहे, कंडक्टिंग बाउंड्री आहे. का तर ह्यातून काय येते भाई, हीट येते का. इथं कशी आहे, ही जी बाउंड्री आहे ही सुद्धा कशी आहे, कंडक्टिंग बाउंड्री. बरोबर आहे का. चलो, ही वेसल ओपन आहे, वेसल कशी आहे, ओपन आहे. ही वेसल कशी आहे, क्लोज्ड आहे. म्हणजे एखादी वेसल ओपन असेल, त्याची बाउंड्री कंडक्टिंग असेल तर दॅट इज ओपन सिस्टम. आणि एखादी वेसल क्लोज्ड असेल आणि त्याची बाउंड्री जर कंडक्टिंग असेल तर दॅट इज काय, क्लोज सिस्टम. आलं लक्षात. आता दोन्ही सिस्टम मध्ये बघा एनर्जी एक्सचेंज होते. सिस्टम मधून सराउंडिंगला, सराउंडिंग मधून सिस्टमला एनर्जी दोन प्रकारे एक्सचेंज होत असते. हे पॉज करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. मी पुढलं घेतोय आता. बघा, सिस्टम मधून सराउंडिंगला आणि सराउंडिंग मधून सिस्टमला एनर्जी दोन प्रकारे ट्रान्सफर होत असते. एक म्हणजे हीट आणि दुसरी इन द फॉर्म ऑफ वर्क. दोन प्रकारे. बघा, आता आपण मगाशपासून पाहतोय की सिस्टम मधून सराउंडिंगला आणि सराउंडिंग मधून सिस्टमला एनर्जी ट्रान्सफर होते. पहिल्यांदा इन द फॉर्म ऑफ हीट आणि दुसरी म्हणजे इन द फॉर्म ऑफ वर्क. इथे एक्झाम्पल बघितलं की नाही आपण, हा कप होता, हा पूर्णपणे झाकलेला होता. म्हणजे मॅटर जाणार नाही बाहेर, परंतु एनर्जी एक्सचेंज होणार आहे. बट इथे एनर्जी कुणाच्या स्वरूपात एक्सचेंज होते असते, हीटच्या स्वरूपात. आता आपण वर्कच्या स्वरूपात एनर्जी कशी ट्रान्सफर होते बघा. मी काय करतोय, तुम्हाला एक सिलेंडर दिलेला आहे आणि या सिलेंडर मध्ये मी काय भरलाय, हा गॅस भरलाय बघा. सिलेंडर मध्ये हा काय, गॅस आहे आणि याला एक पिस्टन जोडलेला आहे. इथं असा पिस्टन जोडला. चलो, आता काय करायचंय, समजा मी काय केलेलं आहे, याची ही जी बाउंड्री आहे ना पूर्णपणे आयसोलेटेड, इन्सुलेशन केलेलं आहे. त्या बाउंड्रीला पूर्णपणे इन्सुलेशन जर केलं असेल
इन्सुलेशनचा अर्थ काय? हीट आत येणार नाही, हीट बाहेर जाणार नाही, म्हणजे इथून हीट आत येणार नाही, बाहेर जाणार नाही, हे सुद्धा इन्सुलेशन केलं असेल बघा असं सगळं. आता सिस्टम क्लोज आहे का? क्लोज आहे की का? तर यातून मॅटर बाहेर पडेल का? मॅटर बाहेर पडणार नाही, पण इथं एनर्जी एक्सचेंज होऊ शकते इन द फॉर्म ऑफ वर्क. कसे? समजा हा गॅस एक्सपांड झाला, तुम्हाला माहिती आहे का गॅस एक्सपांड होतो म्हणजे काय होतं? गॅसचा आकारमान असं वाटतं. समजा हे गॅसचे पार्टिकल्स असे मोशन मध्ये आहेत आणि या गॅसच्या पार्टिकलनी पिस्टनवर असं प्रेशर अप्लाय केलं, पिस्टन हळूहळू समजा असं वर गेला, पिस्टन इथं आला वर, तर हा गॅस काय झाला? एक्सपांड झाला. हा गॅस एक्सपांड होतो म्हणजे त्याला पिस्टन वर ढकलावं लागतो. गॅसला जेव्हा पिस्टन वर ढकलायला लागतो तेव्हा गॅसला काय करावं लागतं? काम करावं लागतं, वर्धन करावं लागतं. आणि हा काम करतो म्हणजे याची एनर्जी काय होते? कमी होते. आपण कधीही लक्षात ठेवा, तुम्ही कॉलेजला जाता, तुम्ही कॉलेजवरून परत येता, जेव्हा तुम्ही कॉलेजला जाता तेव्हा तुमच्या बॉडीची एनर्जी, तुम्ही परत येता तेव्हा तुमच्या बॉडीची एनर्जी कमी झाली असते, का तर आपल्याकडून वर्क डन झाले असते. मी लेक्चरला आलो, मी लेक्चर घेतलं आणि मी परत गेलो, आला असताना माझ्या बॉडीची एनर्जी, जाताना माझ्या बॉडीची एनर्जी वेगळी असणार, जाताना माझ्या बॉडीची एनर्जी कमी असणार, का तर मी लेक्चर दिल्यामुळे माझं काम झालं असणार. बघा ह्या गॅस काय झाला? एक्सपांड झाला, पिस्टन वर ढकलला, पिस्टन वर ढकलल्यामुळं ह्या गॅसला काम करावं लागलं, किंवा पिस्टनवर ढकलण्यासाठी ह्याला काम करावं लागलं, आणि ज्या वेळेला ह्याला काम करावं लागलं तर ह्याची एनर्जी काय झाली? कमी झाली. म्हणजे ह्याची एनर्जी कमी झाली. कुणाची? गॅसची. आणि आपण गॅस म्हणतो तेव्हा हा गॅस काय झाला? सिस्टम. मग सिस्टमची एनर्जी कमी होते. आणि तुम्हाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहिती आहे की युनिव्हर्सची एनर्जी कायम कॉन्स्टंट राहते, म्हणजे इथं सिस्टमची एनर्जी कमी होते, युनिव्हर्सची कॉन्स्टंट राहते, याचा अर्थ सराउंडिंगची एनर्जी काय होत असणार आहे? वाढत असणार आहे. याची जेवढी एनर्जी कमी झाली तेवढी सराउंडिंगची वाढली, म्हणजे इथून एनर्जी कुणाला गेली? सराउंडिंगला गेली का? पण कुणाच्या फॉर्म मध्ये? वर्कच्या फॉर्म. लक्षात आलं का? इन द फॉर्म ऑफ वर्क दिस एनर्जी इज ट्रान्सफर टू द सिस्टम, फ्रॉम सिस्टम टू द सराउंडिंग. मग अशा प्रकारची जी सिस्टम आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ क्लोज सिस्टम. And last type of system is called as a isolated system. Third type of system. मी काय केलेलं आहे इथे एखादा समजा मी हॉट टी घेतलेला आहे आणि हा हॉट टी कशात ठेवलाय? थर्मॉस फ्लास्क मध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे, आपण थर्मॉस फ्लास्कच काढूया इथं. थर्मॉस फ्लास्क. आता या थर्मॉस फ्लास्क मध्ये काय घेतलेलं आहे आपण? गरम चहा ओतलेला आहे. आता हा गरम चहा याच्यात गरमच राहील, ह्यातले मॅटर बाहेर येईल का? हे बघा, हे पूर्णपणे इन्सुलेटेड आहे ना. इन्सुलेशन म्हणजे काय? हीट आत जाणार नाही बाहेर. बघा, इथून इकडे हीट येणार नाही, इकडून इकडे हीट जाणार नाही, आतला मॅटर बाहेर येणार नाही, बाहेरचा मॅटर आत जाणार. दिस इज कॉल्ड ॲज अ आयसोलेटेड सिस्टम. लक्षात आलं का? बघा, सिस्टम मध्ये तीन टाइप्स. ओपन सिस्टम, सिस्टम which can exchange only system which can exchange both the matter and the energy with the surrounding is called as a open system. What is a closed system? The system which can exchange only energy but not matter with the surrounding is called as a closed system, and the system which can exchange neither matter nor energy or heat is called as a isolated system. What is the example of open system? Hot tea kept in open cup. What is the example of closed system? Hot tea kept in a closed vessel. And what is the example of a isolated system? Hot tea kept in a thermos flask. लक्षात आलं का? क्लिअर कट झालं? ओके. आता काय करायचं आहे? हे सगळं पॉज करून लिहून घ्या. लिहून घ्या, मग आपण काय करूया? पुढला पार्ट बघूया आपण. घेतलं? चलो. आता आपल्याला काय करायचं आहे? याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज बघायच्या. सिस्टम, अजून एका प्रकारची सिस्टम असते दॅट इज कॉल्ड एज मॅक्रोस्कोपिक सिस्टम. मॅक्रोस्कोपिक सिस्टम. मॅक्रोस्कोपिक सिस्टम म्हणजे काय? द सिस्टम which contains matter in a bulk. अशी सिस्टम ज्याच्यामध्ये असलेला मॅटर बल्क मध्ये असतो. बल्क म्हणजे काय माहिती का? लार्ज क्वांटिटी, अतिशय मोठ्या प्रमाणात. आता मी काय करतोय? मी तुम्हाला एक टेस्ट ट्यूब दिलेली आहे आणि ह्या टेस्ट ट्यूब मध्ये मी तुम्हाला 18 ml वॉटर दिलेलं आहे, 18 ml वॉटर दिले आहे. बघा, हे सगळं वॉटर आहे.
आणि तुम्हाला सांगितलं मी हे पाणी प्यायचं आहे तुम्हाला. जेव्हा आपण हे पाणी कन्सिडर करतो, वॉटर कन्सिडर करतो, वॉटर इज काय झाली आपल्यासाठी सिस्टम झाली. आता ह्या सिस्टम फॉर एक्झाम्पल ही सॉरी वॉटर नाही, टेस्ट ट्यूब झाली सिस्टम. त्या टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये मॅटर कोणता आहे, वॉटर. आलं वॉटर किती दिलंय मी तुम्हाला, 18 ml वॉटर. आता 18 ml वॉटर म्हणजे क्वांटिटी कमी आहे की जास्त आहे. तर तुम्ही म्हणा 18 ml वॉटर म्हणजे काहीच क्वांटिटी नाही, कमी क्वांटिटी आहे. नाही बाळांनो, 18 ml म्हणजे प्रचंड क्वांटिटी आहे. 18 ml चं ग्रॅम मध्ये कन्वर्जन करा. 1 ग्रॅम पर ml जर डेन्सिटी कन्सिडर केली वॉटरची तर ते किती झालं, 18 ग्रॅम वॉटर. आणि मग मला सांगा 18 ग्रॅम वॉटर म्हणजे किती झालं, 1 मोल वॉटर. आणि 1 मोल वॉटर म्हणजे किती, 6.022 × 10⁻23 मोलेक्युल्स ऑफ वॉटर. ही क्वांटिटी कमी आहे का जास्त आहे, जास्त आहे ना. पार्टिकलची संख्या बघा ना, Na पार्टिकल्स. आपल्याला वाटतं ना 18 ml वॉटर म्हणजे कमी वाटते, बरोबर आहे ना, 2-4 थेंब होतील 18 ml म्हणजे, परंतु त्याच्यामध्ये असलेल्या मोलिक्युल संख्या बल्क आहे, लार्ज आहे का. दिस सिस्टम इज कॉल्ड ॲज अ मॅक्रोस्कोपिक सिस्टम. लक्षात आलं का, हे एक लिहून घ्या. मॅक्रोस्कोपिक सिस्टम मध्ये सिस्टम विच कंटेन्स मॅटर इन अ बल्क. ठीक आहे.